कारंजा नगर परिषदेत MIMने मारली बाजी. राज्यात MIMकडे एकमेव नगर अध्यक्षपद. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निकालानंतर विदर्भात MIMने दमदार एंट्री करत वाशिम जिल्ह्यातील कारंजा नगर परिषदेसाठी अध्यक्षपदाच्या उमेदवारही निवडून आल्यात. हा राज्यातील एकमेव नगराध्यक्ष असल्याचं बोललं जात आहे. कारंजा नगर परिषदेसाठी MIMचे प्रदेश उपाध्यक्ष युसुफ पुंजानी यांच्या आई फरीदा बानो मोहम्मद शफी पुंजानी यांनी भाजपच्या उमेदवार नीला गोलेच्छा यांचा 117 मतांनी पराभव केलाय. तर कारंजा नगर परिषदेत MIMने 16 नगरसेवक निवडून आणत स्पष्ट बहुमत मिळवलंय. त्यामुळे भाजपच्या आमदार सई डहाके यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जातोय. या नगर परिषदेत भाजपला केवळ 13 जागांवर समाधान मानावं लागलं, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 आणि अपक्षाला 1 जागा मिळाली आहे. याशिवाय वाशिम नगर परिषदेतही MIMचे 2 नगरसेवक विजयी झालेत. त्यामुळे पश्चिम विदर्भातील स्थानिक राजकारणात MIMचं वजन वाढल्याचं स्पष्ट झालं असून राज्यात मात्र एकमेव MIMचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आला आहे. शुक्रिया अदा करती हूँ. सबकी मेहनत जो है ना, सबों ने करे ना मेहनत, ऐसा बोलो. अब आप सब की जनता के लिए मैं शुक्रिया अदा करती हूँ. और जो भी काम है ना, हम सब करने के लिए तैयार है इंशाअल्लाह. बस पहिल्यांदाच MIMने कारंजाच्या निवडणुकीत मोठं यश संपादन करत अध्यक्षपदासह मोठ्या संख्येने MIMचे सदस्य निवडून आले आहेत. काय पहिली प्रतिक्रिया आहे? महाराष्ट्राची जनता आता जागृत झालेली आहे आणि सर्व जनतेला माहीत पडलेलं आहे की आपल्या हक्काची लढाई कोणी या देशात लढत आहे तर ते बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेब आहेत. महाराष्ट्रात आमचे सदर इम्तियाज जलील साहेब आहेत. कोणत्याही बहुजनाचं संकट आला, कोणताही प्रकरण आलं तर धावून येणारा कोणता पक्ष आहे तर ते MIM पक्ष आहे. म्हणून यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने कारंजातच नाही, तुम्ही जे म्हटलं कारंजाच्या जनतेनं तर बहुमतानं नगराध्यक्ष आणि 16 नगरसेवक निवडून दिलेले आहेत. परंतु MIM पार्टीने जेथेही म्हणजे अचलपूर पहा, तुम्ही अकोट पहा, अंजनगाव पहा किंवा बाळापूर पहा, वाशिम, मंगरुळपीर, इकडे यवतमाळ, उमरखेड, पुसद, ज्या ठिकाणी आम्ही आमचे नगराध्यक्ष नगरसेवक उभे केले होते, चांगल्या संख्येने लोकांनी आम्हाला मतं केलं ताकदीने. हे विश्वास ठेवून की MIM पक्ष हे बहुजनाच्या हितासाठी काम करते. इथे तुमची भाजपच्या आमदारासोबत खास करून लढाई होती. कसं पाहता या निवडणुकीकडे? काय मुद्दे होते प्रामुख्याने नगरपालिकेच्या हिशोबाने? नगरपालिकेत प्रामुख्याने विषय असे होते की आमच्या कारंजातील जे विकास कामं थांबलेले आहे ते कामं कोणी पूर्ण करू शकते तर ते MIM पक्ष आहे असं विश्वास ठेवून सर्वच बहुजनांनी MIMला मतं केले. यावेळी आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदकडे होणाऱ्या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता? नगर परिषद नगरपंचायत आता झालेले आहेत, त्यात चांगलं यश संपादन MIM पक्षानं केलेलं आहे. याचं सामर्थ्य बी आम्हाला महानगरपालिकेत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भेटणार आहे. महानगरपालिकेत एक वार्डात आमच्याकडे 5-5 इच्छुक उमेदवारांचे फॉर्म आलेले आहे. त्यांचे इंटरव्ह्यूज आमचे सदर घेत आहे. लवकरच आम्ही महानगरपालिकेत आमचे सीटा डिक्लेअर करणार आहोत. ताकदीने आम्हाला विश्वास आहे की जनता यावेळी महानगरपालिकेत आमचे सदस्य निवडून देणार आहे. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.